अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हरिभक्त परायण संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय। अध्याय 3। जय जय अवलिया गजानना, हे नरदेहधारी नारायणा, अविनाश रूपा आनंद घना, परात्परा जगत्पते। श्री गणेशाय नमः। जय जय सच्चिदानंदा श्रीहरी, कृपा करावी लवकरी, तुम्ही पदनताच्या वरी। कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तासी साचार। कल्पतरुवा चिंतामणी, ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघव रामा। दासगणूसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका। असो बंकट लाला घरी, राहते झाले साक्षात्कारी। दीन दुबळ्यांचे कैवारी, श्री गजान महाराज। लांब लांबोनी भक्त येती, समर्थांते वंदिती। मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण। एके दिनी काय झाले, ते आता सांगतो वहिले। महाराज होते बसलेले, निजासनी आनंदात। ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला। पक्षी किलकी लाटाला, करू लागले वृक्षावर। कुकुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन। वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बसोनिया। उदयाचली नारायण, येऊ पाहे हर्षे करुन। तेणे तम पलायन, करू लागला कंदरिसी। परम भाविक सुवासिनी, रतसडा संवर्जनी। वत्सधेनुस पाहोनी, तोडू लागली चऱ्हाटे। ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास। येता झाला दर्शनास, श्री गजानन साधूंच्या। तो भिकारी गोसावी, मानमान्यता त्याची राहावी। कोठोनिया सांग बरवी, श्रीमंतांच्या मंडळीत। भगवी चिंधी डोक्यास, झोळी वाम बगलेस। होती एक नेसण्यास, फाटकीसी लंगोटी। मृगाजिनाचा गुंडाळा, पाठीवरी होता भला। ऐसा गोसावी बैसला, कोपऱ्यात एकीकडे। दर्शनासी भीड फार, होवो लागली साचार। अशा स्थितीत मिळणार, सवड कशी त्या गोसाव्या। तो ठाईच बैसोन, करू लागला चिंतन। म्हणे समर्थांचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला। समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला। आवडीने नवस केला, भांग स्वामीस अर्पिण्याचा। तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथ। या श्रीमान मंडळीत, माझ्या नवसास कोण पुसे। गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा। मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा शेगावी। माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवणा प्रत। येथे एकही ना दिसत,
प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार. झाला होता परम आतुर, दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्यांचे मनोगत, जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत, आणा काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला, आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायी, जी गोष्ट कथिली पाही. की स्वर्गलोकीच्या कथा त्याही, समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस, जाणतील हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्यंतर यावयास, अवघी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला, पुढे आणून उभा केला. तो महाराज वदले तयाला. काढ झोळीची पोटळी, जी 3 महिने पर्यंत रक्षण केली सझोळीत. त्या पोटळीचे आज येथ, होवो देगा पारणे. गोसावी पदी लागला, गहिवर त्यासी दाटला. गडबडा लोळू लागला, बालका परी स्वामींपुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठोन बैस. पोटळीच्या बुटीस, काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास ते वेळी, नाही लाज वाटली. आणि आता काही लाविली, चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत. जोडोनिया दोन्ही हात, ऐसे नम्र वाणीने. मी बुटी काढतो, नवस आपुला फेडतो. परिमागणे मागतो, एक ते द्या दीनाला. आठवण माझ्या बुटीची, नित्य रहावी आपणासाची. हीच इच्छा मानसीची, आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन, नाही हे मी जाणतो पूर्ण. परिबालकाची आठवण, रहाया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत, ती ती ज्ञाता पुरवित. अंजनीचा वृत्तांत, आणा मनी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी. की तुम्ही यावे माझ्या उदरी, वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले, महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरविले, मनोरथ चंद्रमौळीने. तेथे शंकरा कारण, आडना आले वानरपण. देवी माझ्या बुटीची आठवण, रहाया ती ते स्वीकारा. यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात आहा शंकर. म्हणून बुटीचा अभेर, करू नका हो दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने, म्हटले आहे इजकारणे. ही इतरा आणील उणे, परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले. मायपुरवी बालक लळे,
वेडे वाकुडे असेल जरी, गोसाव्याने बुटी काढली, हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजिली, पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत, कथिलासे कारणासहित, तो आणून ध्यानात, विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून, गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून, रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता, परिव्यसनाधीनता, नच आली समर्था ते. पद्मपत्राची परी, ते अलिप्त होते निर्धारी, नये कोणास त्याची सरी, खरेच अति थोरते. वेदरुचा अस्खलित, उदात्त अनुदात्त स्वरांसहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडती श्रवणी, साशंक भावे वैदिकांनी, याच एका अनुमानी, गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान, अन्य अन्य रागांतून, एकाच पदाते गाऊन, दाखवावे निजलिले. चंदन चावल बेलकी पतिया, प्रेम भारी या पदाठाया, ते आनंदात येवोनिया, वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी रहावे पडून, शय्येवरी निचेष्टित. कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी, एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात, जानराव देशमुख विख्यात, होता त्याचा प्राणांत, व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली, प्रयत्नांची कमाल केली, वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहोन अखेर, आपता कळविला समाचार, प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति, परियश न आले तिळरती, आता यांना घोंगड्यावरती, काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त, दुःख करीती अत्यंत, जानरावा आम्हा प्रत, सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रीत्यर्थ नवस केले, नाना दैवता लागी भले, परीन कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैद्यांनी टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित, आता अखेरच्या यज्ञाप्रत, करोन पाहू एक वेळा. बंकटलालाची घरी, आहे एक साक्षात्कारी, त्यांच्या योगे शेगाव नगरी, झाली प्रति पंढरपूर. साधुने आणिल्या मनात, काय एक नाही होत, सच्चिदानंद बाबांप्रत, ज्ञानेश्वरांनी उठविले, त्याचे पाहू प्रत्यंतर. जा जा कोणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर, वेळ अंत समयाची. ते ऐकोनी एक आप्त, आला बंकट सदनाप्रत, जानरावाची हकीकत, बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा, समय अंत काळाचा, आला आहे जवळी साचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ, द्या कृपा करोनी मजप्रत, ते तीर्थ नोहे अमृत, होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी,
तुम्ही करावी अत्यादरी, विनवणी आमुच्या वडिला. जैसे त्याने सुचविले, तैसे आपते तत्काळ केले. भवानी रामा विनविले, द्याया तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन, होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून, सज्जनतेच विवळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी, समर्थांच्या लाविले चरणी. आणि केली विनवणी, तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकविली मान, तीर्थ पाजले नेऊन. जानरावा कारण, घर घर घशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडला. उतार पडू लागला, तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार, आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार, आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेवली. ज्या योगे लाभती झाली, आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझारी, जानराव झाला पहिल्या परी. भवानी रामाची ये घरी, आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ, साधनात झाले अमृत. संतनते साक्षात, देव होत कलियुगीचे. येथे एक ऐसी शंका, उत्थान पावे सहज देखा. श्री गजानना सारिखा, संत होता शेगावी. मग तो तेथे असताना, गेल न पाहिजे कोणी जाना. यमाजी पंताची या सदना, परिहाच कुतर्क. संत मृत्यू न टाळिती, निसर्गाप्रमाणे वागती. परिसंकटाते वारिती, आगंतुक आल्यास ते. सच्चिदानंद बाबासी, ज्ञानेशे उठविले नेवासी. परिते अखेर आळंदिसी, देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतुकेची आहे, हे गंडांतर टाळिती पाहे. ते टाळणे काहीच नोहे, अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार, आहे जगिसाचार. त्यांची नावे क्रमवार, देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक. या तिघां माझी बलिष्ठ देख, आध्यात्मिक मृत्यू असे. आधिभौतिकाची तयारी, कुपथ्याने होती खरी. नाना प्रकारच्या शरीरी, व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर, मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार, करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा, शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा, आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास, आधिभौतिकाचा होय नाश. तैसे आधिदैविकास, नवस सायास घालविती. हे गंडांतर रूपाचे, मृत्यू 2 प्रकारचे. भौतिक आणिक दैविक साचे, हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवण्याचे नटळे देख. पहा अर्जुनाचा बालक, कृष्णा समक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा, मृत्यू गंडांतर स्वरूपाचा. होता तो टाळीला साचा, समर्थ तीर्थ देऊनिया. म्हणे गंडांतरा कारण, निवारती साधू चरण. तेच आले घडोन, शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी, टाळता येती याजनी. परितो नवस श्रद्धेनी, केला पाहिजे विभूद हो.
श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्युसाचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्यावे. षड्विकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना. आणि साधू विण होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळे समानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जान रावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वर पांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांसी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळी न भ्याला त्या रूपा. वाघीण इतरा भयंकर परी तिचे असेल का पोर. ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोर बहुतही वर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानील आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावारन राही पुढे. जिथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरे गारा एकवटून खणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषवीन गारेला. गारती गारच राही पायाखाली तुडविली जाई. ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरीवरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणांस म्हणे ऐसे मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येक काम माझ्या विणे होत नाही येठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी. निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकांस सांगतसे
आपला सवरात करीतसे त्या धमाचे नावसे माळी विठोबा घाटोळ महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी ते अंतरज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिनी ते ऐका विबुध हो परस्थ काही मंडळी शेगावी दर्शना आली तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर ही या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना मंडळीस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची ते कुजबूज करू लागले विठोबाला विणवते झाले विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार महाराज तो शय्येवर असती निद्रिस्त जाहले त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई तू समर्थांच्या शिष्यांत मुख्य धोरणी महाधूर्त तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे ऐसा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला मनी त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांसी उठविले मंडळीचे काम झाले परिसंकट ओढविले घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल समर्थांच्या हाती काठी एक भली होती मोठी तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माजून गेला आपुली स्थिती विसरला या लुच्चाने आरंभिला उघड उघड व्यापार की मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठी घुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीच हा त्या घुमाऱ्यांचे बक्षीस घे मी देतो तुला खास तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी सोमला साखर मानू नये विषाजवळ करू नये तस्करासी लेखू नये नीजकंठीचा ताईत ऐसा रीती ठोकला चढ्याखाली घाटोळाला विठोबा तो पळाला पुनः न आला मागुती खरे जे का असती संत ते ऐसेची करितात ढोंगी मात्र जातात अशांची या करांमध्ये म्हणजे अधिकारान वाचून ढोंगी बैसती होऊन संतनादी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करीती भल भल ते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे तेणे दोघांचे काम होई अपार पैसा मिळविला जाई परीही प्रथा बरी नाही समाज जाईल रसातळा खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सीम भक्त त्यांना मुळी आवडत सानिध्य त्या षंढांचे पतिव्रतेसी शेजार कसबिणीचा का पटणार सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे संत शठाते राखती परीन त्याला महत्व देती ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकर
परिकिमतींचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन चिलटांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी ते विसंत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी किमती माझी ठेवती परी गुणांप्रमाणे भेद पहा नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे पाय लाभून साधूंचे दैवे दूर झाले की जरी तो ना ढोंग करिता तरी योग्यतेची प्रतिचढता संतांची ती योग्यता त्याने मुळीन जाणिली कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी वा मागितली करवंटी कामधेनू पासून ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बरवे तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत हा दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक होवो भवाब्धित अवघ्या भाविकांकारणे श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ तृतीयोऽध्यायः समाप्तः। अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।